जुन्नरहून नारंगावच्या दिशेने जात असलेल्या एका पिकअप वाहनाने एका इको गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना समोरून येणाऱ्या दुसऱ्या इको गाडीला जोरदार धडक दिली। या धडकेमुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पिकअप चालकाने पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी नारंगाहून जुन्नरच्या दिशेने येणारी इको गाडी समोर आल्याने भीषण अपघात झाला। धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक तात्काळ घटनास्थळी धावून आले। अपघाताची माहिती मिळताच जुन्नर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली, तसेच जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था करण्यात आली। या अपघातात एकूण 6 जण जखमी झाले असून सर्व जखमींना उपचारासाठी जुन्नर येथील YCM रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। जखमींची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। मात्र अपघाताचे नेमके कारण आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहे। या घटनेमुळे काही काळ जुन्नर नारायणगाव मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली।